गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज आपण मराठीमध्ये ग्रामर करणार आहोत. काळ. काळ म्हणजे काल. हिंदीमध्ये काल परवा केलेले होते ना आपण, तेच सेम आहे, फक्त लँग्वेजचा डिफरन्स आहे. आणि काळला इंग्लिशमध्ये टेन्स म्हणतात. याचा 3 प्रकार आहे. आपण जसं हिंदीमध्ये आहे तसंच आहे, फार वेगळा नाही आहे, डिफरंट नाही आहे. तर आपण इझीपणे शिकू शकतात हे. तर बघा काय आहे तेच. क्रियापदला आपल्याला कोणती क्रिया आहे आणि तो कोणत्या काळावर बोलत आहे ते आपल्याला कळली पाहिजे. तर याचा पण 3च प्रकार आहे, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर बघा, क्रियापदवरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचे जो बोध होतो त्याच काळ असे म्हणतात. यानी कि वही सेम जो क्रिया कौन से टाइम पर, वेळ यानी टाइम, कौन से समय पर हो रही है उसी से हमें पता चलता है, उसे ही काल कहते हैं. तर उदाहरण आहे रेखा चित्र काटते. वो क्या, रेखा चित्र बना रही है, काटते मतलब कर रही है, तो ये क्या हो गया, वर्तमान काळ. सेकंड आहे रेखा ने चित्र काढले, उसने चित्र काढले, ले आ गया मतलब क्या हो गया, भूतकाल, मतलब बना लिया था उसने पहले. नंतर आहे रेखा चित्र काढेल, काढेल, काढेल मतलब बनाएगी. देखो आपको ये डिफरेंस लैंग्वेज का समझना है. काढ़ते मतलब वर्तमान काल बना रही है, काढ़ले ले आया मतलब बना चुकी है भूतकाल, और काढ़ेल तो वो बनाएगी यानी भविष्यकाल. या 3ही वाक्यात क्रियापदचे चित्र काढण्याची क्रिया आहे. क्रियापदावरून वाक्यात घडणारी क्रिया जशी कळते तशीच ती क्रिया कोणत्या वेळी घडते याचीही बोध होतो. म्हणजेच क्रियापदावरून क्रियाचे काळाचा बोध होतो. रेखा चित्र काढते या वाक्यात काढण्याची क्रिया आता घडले असे समजते. तर वर्तमान काळ मतलब ये अभी हो रहा है, मतलब वर्तमान काल. रेखाने चित्र काढेल या वाक्यात काढलेली क्रिया पूर्वी म्हणजे हो चुका है, घडली असे समजते म्हणजे भूतकाल. थर्ड आहे रेखा चित्र काढेल या वाक्यात काढण्याची क्रिया पुढे घडले असे समजते, या म्हणजे भविष्यकाल. मतलब निकालेगी ऐसा समझ में आ रहा है तो हो गया भविष्यकाल. नंतर आहे फर्स्ट प्रकारचं डेफिनेशन पाहूया आपण. वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे जेव्हा समजते तेव्हा तो वर्तमान काळ असे असतात. प्रेजेंट टाइम इज सेड टू बी इन द प्रेजेंट टेंस, मतलब प्रेजेंट में वो सेड बोल रहा है, मतलब वो है वर्तमान काल. भूतकाळ. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा कळते तेव्हा तो भूतकाळ असतो. पूर्वी यानी कि पास्ट टाइम में बोला गया है तो वो क्या होगा, भूतकाल. तर थर्ड आहे भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स. क्रियापदच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे कळते तेव्हा तो भविष्यकाळ असतो. म्हणजे फ्यूचर टाइम इज सेड टू बी इन द फ्यूचर टेंस. अगर फ्यूचर में बोल रहा है वो सेंटेंस में वो क्रिया, तो वो हो जाएगा भविष्यकाळ म्हणजे फ्यूचर टेन्स. तर आता बघा क्रियापदांची रूपे कशी बनतात. तर बघा क्रियापदांची रूपे कशी बनतात ते खालील तक्त्यात पहा. सर्वनामे. सर्वनाम म्हणजे माहीत आहे ना सगळ्यांना, संज्ञा आणि सर्वनाम. सर्वनाम केलेले आहे आपण. तर सर्वनामचा मीचा काय असणार, वर्तमान काळ. नाचतो, मी म्हणजे आपण जो बोलत आहे तो वर्तमान काळ आहे. नाचतो, नाचलो, नाचेन, लो. जास्त जर भूतकाळमध्ये पहा तर लो, ले असे असेल. जसं हिंदीमध्ये कशा असतात, थे, था, थी, भूतकाळ. तसंच ये सगळे शब्द तर नाही, पण काही हिंट आपल्याला पाहिजे, नाही कळते आहे की कोणता काळ आहे, तर असं आपण करू शकतो की लो, ला, ली हे जास्त आलेलं आहे. पहा, आम्ही नाचतो, नाचलो, नाचू. तर तू नाचतोस, तू नाचलास, तू नाचशील. तुम्ही नाचता, तुम्ही नाचला, तुम्ही नाचाल. बघा शब्दाचा अंतर बघा. नाचला भूतकाळ आणि नाचाल म्हणजे भविष्यकाळ. तो नाचतो, तो नाचला, तो नाचेल. तर बघा, ती नाचते, ती नाचली, ती नाचेल. ते नाचतात, ते नाचले, ते नाचतील.
त्या नाचतात, त्या नाचल्यात, त्या नाचतील. खालील दिलेल्या वाक्यातील काळानुसार होणारा बदल लक्षात घ्यावा. काल के अनुसार जो भी बदल हो रही है, बदलाव हो रहा है, वो आपको ध्यान में रखना है. जसं उदाहरण अंकित तो हसतो. काय आहे? अंकित तो हसतो म्हणजे वर्तमान काळ. अंसा ती हसली म्हणजे भूतकाळ. ती हसेल म्हणजे भविष्यकाळ. तो धावतो म्हणजे वर्तमान काळ. ती धावील तर भूतकाळ. ती धावेल म्हणजे तो धावेल तर भविष्यकाळ. अशा प्रकारे असा काळ आपल्याला ओळखायचा आहे. आता नेक्स्ट पॉईंटवर बघूया आपण त्याचे काय उदाहरण दिलेले आहे. आता बघा, खालील वाक्यांचे काळ जाणून घ्या. फर्स्ट, अन्यवर वेगाने धावतो. धावतो म्हणजे वर्तमान काळ. सेकंड, काल अन्वर वेगाने धावला म्हणजे भूतकाळ. थर्ड, उद्या अन्वर वेगाने धावेल तर ते भविष्यकाळ. दिलेल्या सूचनाप्रमाणे खालील वाक्य बदल येते कसा झाले ते लक्षात घ्या. असा क्वेश्चन पण मुलांना तुम्हाला असा क्वेश्चन पण एक्झाममध्ये येणार की म्हणजे त्या वाक्यांमध्ये कोणचा काळ आहे ते ओळखा. नाहीतर असं ब्रॅकेटमध्ये जसं दिलेलं आहे ना, वाक्य भविष्य काळात करा, वाक्य वर्तमान काळात करा, वाक्य भूतकाळात करा, तर ते वाक्याला तुम्हाला बदलायचं आहे. हे पण एक्झाममध्ये येतात. तर बघा, फर्स्ट काय आहे? सीमा सहलीला गेली. ती गेली म्हणजे काय आहे? त्याचा करायचा आहे भविष्यकाळ. तर सीमा सहलीला जाईल. काय गेलीचा काय होणार? जाईल. आता सेकंड आहे मला आंबा आवडतो. आवडतो काय आहे? वाक्य भूतकाळात आहे. तर मला आंबा आवडला. भूतकाळात करायचं आहे. आवडतो म्हणजे वर्तमान आहे, तर त्याला काय करायचं? भूतकाळमध्ये. तर मला आंबा आवडला. काय येणार? आवडला. थर्ड, चंदानी लाडू खाऊन संपवला म्हणजे भूतकाळ झाला. वाक्याला काय करायचं आहे? वर्तमान काळमध्ये बदलायचं आहे. तर चंदा लाडू खाऊन संपवते मतलब अभी ख़त्म नहीं हुआ है, वो ख़त्म करेगी. फोर्थ आहे सुभाष माझा मित्र आहे. याला काय करायचं आहे? आहे म्हणजे वर्तमान काळ, याला करायचं आहे भूतकाळ. तर सुभाष माझा मित्र होता. क्या हो जाएगा? आहे का होता. फिफ्थ आहे वंदना अभ्यास करते म्हणजे वर्तमान काळ, त्याला करायचं आहे भूतकाळ म्हणजे वंदनाने अभ्यास केला. भूतकाळ. करते का म्हणजे केला, भूतकाळात गेला. सिक्स आहे संजू क्रिकेट खेळतोय. तो काय करतोय? खेळतोय म्हणजे वर्तमान काळ, याला करायचं आहे भविष्य काळात. तर संजू क्रिकेट खेळेल. काय करेल? तो क्रिकेट खेळेल. आता आहे प्रश्न क्रमांक 1. खालील वाक्यांचे काळ ओळखा. या तुम्हाला स्वाध्याय म्हणजे होमवर्क. तर हे तुम्हाला करायचं आहे, पण मी एकदा दाखवते तुम्हाला. आता काय करायचं आहे याच्यामध्ये? क्रियाला पहा. क्रिया कुठे आहे आणि तो कोणचा समय, कोणचं घटनावर बोलत आहे, त्याचं टायमिंग काय आहे, वर्तमान आहे, भविष्य आहे की भूतकाळ आहे, हे पाहायचं आहे. हे कळलं पाहिजे आपल्याला. तर फर्स्ट आहे केळुस्कर गुरुजी व आंबेडकरांची मैत्री झाली म्हणजे भूतकाळ. झाली म्हणजे काय? भूतकाळ. शाळेत असताना नव्या कल्पना सुचायच्या मतलब स्कूल में होते हैं हम तो नई कल्पनाएं हमें आती है. क्या होती है? आती है. सुचायच्या. तर हे काय असणार? वर्तमान काळ. स्टेशनवर मामा आला होता म्हणजे आए थे. भूतकाळ. सर्वत्र वातावरण प्रसन्न आहे म्हणजे वर्तमान काळ. फिफ्थ, आपली आई आपल्यावर माया करते. काय करते? माया करते. वर्तमान काळ. सिक्स, विचार करून निर्णय घेतला जाईल म्हणजे भविष्यकाळ. सेवन्थ, होळी हा एक पवित्र सण आहे म्हणजे वर्तमान काळ. 8, मुके प्राणी तक्रार करतील म्हणजे जो प्राणी नहीं बोल पाते वो तक्रार करेंगे तर भविष्यकाळ. 9, पाणपोई वाटसन रुची तहान भागविते
भागविते म्हणजे ते करते, वर्तमानकाळी. वटवृक्षांच्या छायेतील विश्रांती घेतली म्हणजे भूतकाळ. लिया था. आता बघा, याचं पण तसंच करायचं आहे. खालील वाक्यांत काल ओळखा, हे तुम्हाला करायचं आहे. आणि काय आहे ते एक्सप्लेन करते मी. याच्यामध्ये बघा काय आहे, खालील वाक्यांतील क्रियापदे व काळ ओळखून लिहा. यामध्ये क्रियापद तुम्हाला कशा करायचं माहीत ना, तर क्रियापदचा कॉलममध्ये क्रियापद आणि काळचा कॉलममध्ये काळ. आता बघा, फर्स्ट वाक्य काय आहे, सुनीतानी बोरे खाल्ली. खाल्ली काय आहे, क्रिया. तर क्रियापदचा कॉलममध्ये गेला आणि खाल्ली कोणता काळ आहे, भूतकाळ. मी क्रिकेटची मॅच पाहीन क्रिया आहे आणि ते आहे भविष्यकाळ. मैं क्रिकेट देखूंगी तर आहे भविष्यकाळ. सुधीर पत्र लिहित आहे म्हणजे वर्तमानकाळ आणि आहे क्रिया. फोर्थ, वनिता गोड गाणे गाते म्हणजे वर्तमानकाळ आणि गाते आहे क्रिया. आईने कादंबरी वाचली म्हणजे भूतकाल. मम्मी ने नॉवेल्स पढ़ा मतलब वो कब हो गया, पढ़ा यानी वो भूतकाल. नेक्स्ट क्वेश्चन है, ये भी सेम वैसा ही है. आप लोगों को काल पहचानना है. खालील वाक्यातील काल ओळखा. फर्स्ट, सूर्य पूर्वेला उगतो म्हणजे वर्तमानकाळ. पूर्व में उगता है. सेकंड, मला लाडू आवडला म्हणजे भूतकाळ. आवडला ला म्हणजे भूतकाळ. थर्ड आहे, आईचा स्वयंपाक झाला होता म्हणजे भूतकाळ. फोर्थ आहे, मी गावाला जाईन म्हणजे जाणार आहे, गेली नाही आहे तर भविष्यकाळ. तू का रडतेस. तुम क्यों रो रही हो मतलब वो रो रही है, तब आएगा वर्तमान काळ. 6 है, मी पोहायला शिकणार आहे. तर शिकणार आहे म्हणजे भविष्यकाळ. अशा प्रकारे करायचं आहे. आता याच्यामध्ये पाहूया काय आहे. खालील तक्त्यात पाहून त्यातील वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाल वाक्यात बनवून लिहा. अभी इसका क्या करना है, जैसे मैंने तख्ते में आपको सिखाया था ना, उसमें अभी देखो इसका हमें क्या करना है, भूतकाल, भविष्यकाल और वर्तमान काल बनाना है. फर्स्ट है माया खेळते, खेळली, खेळेल. तो खेळतो, खेळला, खेळेल. तुम्ही खेळता, खेळलात, खेळाल. अभी एग्ज़ाम में आपको क्या दिया रहेगा, सर्वनाम. जैसे फर्स्ट कॉलम दिया रहेगा और आप लोग को ये तीनों जो क्रियाएं वो चेंज करनी है तीनों टेन्स में. तर त्या खेळतात, त्या खेळल्यास, त्या खेळतील. आता हे उत्तरमध्ये बघा, हे क्वेश्चन आहे. आता उत्तरमध्ये बघा, वर्तमान काळ काय करायचं आहे, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ बनवायचा आहे या कॉलमचा. तर वर्तमान काळ काय असेल, माया खेळते, तो खेळतो, तुम्ही खेळतात, आम्ही खेळतो, त्या खेळतात. ये सिर्फ क्या करना है, अपने सर्वनाम के साथ क्रियाओं को लगा करके वर्तमान काल का एक कॉलम, भूतकाल का एक कॉलम और भविष्यकाल का एक कॉलम ऐसे करके, ये देखो उत्तर करके दिया है ना, तो ऐसे बनाना है. मतलब काल पहचानना है और लिखना है. तो इस तरीके से ये काल का ग्रामर है, ये या तो आएगा ये क्रिया चेंज करने के लिए या तो टेंस में बदलने के लिए, जो आपको क्लियरली लिखा रहेगा आपके क्वेश्चन में. आपको अच्छे से क्वेश्चन पढ़ना है कि क्या करना है उसमें. उसके बाद में या तो आएगा ओळखा म्हणजे पहचान के आपको उसके टाइप्स लिखने हैं. ओके स्टूडेंट्स, सो आप लोगों को ये PDF इसका मैं लाइन से भेजूँगी. जितना भी पेज लाइन से भेजूँगी वो नोट डाउन, पहले सारे डेफिनेशन, उदाहरण सारे लाइन से लिखने हैं. उसके बाद में जो लाइन वाइज पेज होगा वो लाइन वाइज पेज आपको आपके ग्रामर की मराठी की बुक में न्यू पेज पे काल करके हेडिंग डाल के आपको लिखना है. ओके स्टूडेंट्स, सो बाय एंड टेक केयर.